मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012 बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल GCHAM Abacus and Brain Gym Abacus फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा। मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात औषधे आणि साहित्य उपकरणांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराला वाचवण्यासाठी आणि दाबण्यासाठी भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संगनमत करून एका अधिकाऱ्यावर निलंबनाची थातुरमातुर कारवाई केली। ही कारवाई या भ्रष्टाचाराच्या घाणीने बरबटलेल्या बाकी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे या भ्रष्टाचारात सामील सर्वांवर कारवाई करावी, तसेच त्यांनी भ्रष्टाचारातून जी काही अवैध चल अचल संपत्ती अपसंपदा गोळा केली आहे त्याचीही चौकशी करून जप्त करावी अशी मागणी तक्रारकर्ते करू लागले। येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षानुवर्षांपासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता। त्यातच कोरोना महामारी आली आणि या भ्रष्टाचाराने अक्षरशः जिल्हा रुग्णालयात थैमान घातलं। महामारीच्या संकटाला समोर करून गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी कार्यरत अनेक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराचा अक्षरशः नंगानाच केला। प्रचंड प्रमाणात औषधे आणि साहित्य उपकरणांची खरेदी कागदोपत्री दाखवण्यात आली। प्रत्यक्षात मात्र ही उपकरणे आणि औषधे जिल्हा रुग्णालयात कधीही पोहोचलीच नाही। ती मधल्यामध्येच गायब करण्यात आली। त्यातून तत्कालीन आणि प्रभावी जिल्हा शल्य चिकित्सकांपासून ते अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच वाहत्या गंगेत स्वतःचे हात धुवून घेतले। हा भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू होता आणि विशेष म्हणजे सर्व संमतीने सुरू होता। या ठिकाणी भ्रष्टाचाराचे एक अत्यंत सामुदायिक विद्रूप रूप समोर आले। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाने सर्वप्रथम या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला, वृत्तमालिका सुरू केली। तेव्हा अधिकाऱ्यांचे प्रचंड असे धाबे दणाणले। त्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर 99 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार जिल्हा रुग्णालयात झाल्याचा आरोप करत थेट विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केले। अनेक सामाजिक संघटना असतील आणि खुद्द सत्ताधारी भाजपचे नेते असतील, या सर्वांनी तर 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्हा रुग्णालयात मोठे रणकंदन केले। या सर्वांना घाबरून मग जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तत्कालीन भांडारपाल प्रकाश बोते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। परंतु बोते हेच केवळ यात दोषी आहेत असं अजिबात नाही। बोते देखील या भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, परंतु एकावर कारवाई करून हे प्रकरण तात्पुरते शांत करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता। मात्र या घोटाळ्यात केवळ प्रकाश बोतेच नाही तर जिल्हा रुग्णालय आणि अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अनेक अधिकारी बरबटलेले आहेत। मोठा गहजब झाल्यानंतर शासनाच्या वतीने वेळोवेळी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समित्यांची नेमणूक केली। आतापर्यंत नाही म्हटलं तरी कमीत कमी 3 ते 4 चौकशी समित्या या ठिकाणी येऊन गेल्यात आणि त्यांनी चौकशी केली। चौकशी तर झाली, मात्र समित्यांचे अहवाल आजही गुलदस्त्यातच आहेत। चौकशीत काय निष्पन्न झाले याची माहिती आजवर समोर आली नाही। बरं, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली याचीही माहिती कधीच समोर आली नाही। यावरून हे स्पष्ट आहे की चौकशी समित्यांमध्ये जे अधिकारी होते ते देखील हा भ्रष्टाचार दाबण्याचाच प्रयत्न करत आहेत। या भ्रष्टाचारात अनेक अधिकारी लिप्त आहेत, त्यामुळे एक वगळता कोणावरही कारवाई झाली नाही। खरे तर या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण जिल्हा रुग्णालयात आजही काही बेशरम अधिकारी बेदारकपणे भ्रष्टाचार करतात। भ्रष्टाचारामुळे अधिकाऱ्यांची कातडी एवढी कडक झाली आहे की त्यांना कसलाही लाज शरम आता भ्रष्टाचार करताना वाटत नाही। त्यामुळे आता तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते देखील प्रचंड आक्रमक झालेत। आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कार्यकर्ते जोरदारपणे प्रयत्न करतात। अनेक अधिकारी या भ्रष्टाचारात सामील असताना देखील केवळ एकावरच कारवाई का, चौकशी समित्या घेऊन चौकशी करतात, परंतु पुढे कारवाई का होत नाही? चौकशी समित्या ही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मॅनेज केल्या का? भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारातून जी चल अचल अवैध संपत्ती गोळा केली आहे ती कधी जप्त करणार? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना गजाआड कधी करणार?
असे प्रश्न हे तक्रारकर्ते उपस्थित करू लागले। या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करणारे तक्रारकर्ते येत्या काळात या विषयावरून प्रचंड आक्रमक होणार असून या प्रकरणी बुलढाण्याचे तहसीलदार असो किंवा राज्याचे लोकायुक्त या सर्वांकडे जोरदारपणे पाठपुरावा केला जाणार आहे। या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज तक्रारकर्त्यांच्या पाठीशी असून जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील हे भ्रष्टाचारी किडे बाहेर फेकून देत नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन देखील शांत बसणार नाही। आरोग्य प्रशासनाकडे करोडो रुपयांची खरेदी केलेली वर्क ऑर्डरनुसार सर्व सामुग्री संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ऑन कॅमेरा तपासणी करण्याची मागणी तक्रारकर्ते करत आहेत। मग कळेल दूध का दूध पाणी का पाणी। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24।